तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे संजय शेटे यांची तर कार्याध्यक्षपदी साम टीव्ही मराठीचे रोहिदास गाडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. खेड तालुका पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात दिनांक 26 जानेवारी रोजी पार पडली. यावेळी सर्वानुमते अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी खेड तालुका पत्रकार संघाची सन 2025-26 साठी कार्यकारिणी निवडण्यात आली. या कार्यकारिणी पुढील प्रमाणे: अध्यक्ष संजय तुकाराम शेटे दैनिक लोकमत, कार्याध्यक्ष रोहिदास भगवान गाडगे साम टीव्ही, सचिव किरण कमलाकर पुढे केसरी, उपाध्यक्ष रामचंद्र अर्जुन सोनवणे प्रभात, उपाध्यक्ष निलेश बाळासाहेब आंधळे संपादक पुणे ब्रेकिंग न्यूज, सहसचिव रोहिदास होले संपादक खेड टाइम्स, कोषाध्यक्ष आदेश भोजने दैनिक पुढारी, सहकोषाध्यक्ष अशोक कडलक प्रभात, प्रसिद्धी प्रमुख इसाद मोहम्मद मुलानी पुढारी, सल्लागार दत्ताजी गुणाजी भालेराव दैनिक पुढारी, सुनील शांताराम तिगळे TV9 मराठी, बाळासाहेब शंकर सांडवर संपादक नॅशनल मराठी न्यूज, महेंद्र बाबुराव शिंदे दैनिक सकाळ, विद्याधर धोंडेराम साळवे दैनिक राष्ट्रनिर्माण, राजेंद्र सुधाकर लोटे दैनिक सकाळ, वनिता महारुद्र कोरे दैनिक सकाळ, संदीप सुदाम मिर्जे दैनिक प्रभात. कार्यकारिणी सदस्य पुढील प्रमाणे: नाजिम दस्तगीर इनामदार दैनिक संध्या, अतुल भालेराव दैनिक पुण्यनगरी, सदाशिव आंबराळे दैनिक नवराष्ट्र, किशोर गिलबिले दैनिक पुण्यनगरी, प्रभाकर जाधव दैनिक नवराष्ट्र, सोमनाथ नवले दैनिक प्रभात, सुभाष लोहोट दैनिक प्रभात, आयस तांबोळी दैनिक लोकमत, रवी साकोरे दैनिक नवराष्ट्र. सर्व नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचे आमदार बाबाजी काळे व माजी आमदार दिलीप मोहिते व तालुक्यातील अधिकारी व नागरिक यांनी नवीन कार्यकारिणीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. केलेला आहे. काही गोष्टी राहून गेल्या असतील, परंतु त्यांचा प्रयत्न प्रामाणिक असा होता आणि त्यामुळंच आजपर्यंत आपला जो पूर्वीपासून म्हणजे मातृसंस्था जी आपण म्हणतो ती खऱ्या अर्थाने टिकून आहे. काही लोकांनी चुकीचा विचार करून जे माझा संघ म्हणत होते ते स्वतः याच्यातून निघून गेले. ही आपल्या संघासाठी फार मोठी दुर्दैवाची गोष्ट होती. परंतु त्या गोष्टीनंतरसुद्धा आपल्या पत्रकार संघाला सुनील तिगळे यांच्यासारखा अध्यक्ष मिळाला आणि जी आपली वाताहत काही लोकांना वाटत होती की या पत्रकार संघाची वाताहत होईल, या संघामध्ये कोण राहील का नाही, अशी स्थिती ज्यांना वाटत होती. परंतु परिस्थिती विपरीत झाली आणि आपला संघ आहे त्या ठिकाणीच राहिला. उलट जी लोकं काही 4-2 लोकं फुटली होती ती पुनश्च आपल्याकडे सदस्य होण्यासाठी आता इच्छुक आहेत आणि आपला जो नावलौकिक होता तो खऱ्या अर्थाने टिकून आहे. त्याच पद्धतीने खऱ्या अर्थाने सुनील तिगळे यांचं मनापासून मी धन्यवाद मानतो. ज्या वेळेस सुनीलला वैयक्तिक कामासाठी ज्या लोकांनी फोन केला, प्रत्यक्ष ज्यांची अडचण होती ती वैयक्तिकरित्या स्वतः सुनील जातीने उपस्थित राहून तो सोडवण्याचा प्रयत्न केला. भविष्यात आता माझ्या पण काही संकल्पना आहेत पत्रकार संघाच्या दृष्टीने. खऱ्या अर्थाने विद्याधर साळवी झालं, महेंद्र शिंदे झालं, बाळासाहेब सांडवर झालं, फार पूर्वीपासून म्हणजे कोंडीभाऊ पाचारणे अध्यक्ष होणार होते त्यावेळेसपासून की त्यांची मनापासून इच्छा होती की पत्रकार संघातील सदस्यांसाठी कुठंतरी एक हक्काचं स्थान असायला पाहिजे. त्यांच्या कुटुंबांसाठी किंवा वैयक्तिक त्या सदस्यांचं वाताहत व्हायला नको. आपण इतके वर्ष पत्रकार संघात आहे, कुठंतरी एक कायमस्वरूपी निवारा असला पाहिजे. त्या काळी दौलतराव सोनवणे हे भूमी अभिलेखला होते आणि पत्रकार संघासाठी ते जागा द्यायला इच्छुक होते आणि तुमच्या पत्रकार संघासाठी काहीतरी तुम्ही करा, मी आहे तोपर्यंत. परंतु दुर्दैवाने ती गोष्ट झाली नाही आणि ती पुढं तशीच राहिली आणि ती खऱ्या अर्थाने राहून गेली. नंतरच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने त्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, परंतु त्या झाल्या नाहीत. परंतु भविष्यात आपण सर्वांच्या विचाराने असं कुठंतरी जे पत्रकार संघातील सदस्य आहे हे एकत्र येण्यासाठी किंवा कायमस्वरूपी त्यांच्या निवासाची व्यवस्था होण्यासाठी अशी काही व्यवस्था करता येईल का हे आपण खऱ्या अर्थाने पाहायला पाहिजे आणि त्या दृष्टीने माझा प्रयत्न राहील. गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या संघटना त्यांच्या वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करत आहे आणि वैयक्तिक सभासदांसाठी आर्थिक स्रोत निर्माण व्हावा काहीतरी. प्रामाणिकपणे आर्थिक स्रोत तर बऱ्याच अर्थी वेगवेगळ्या पद्धतीने कमावण्याचा बऱ्याच जणांचा प्रयत्न आहे,
परंतु प्रामाणिक प्रयत्नातून कष्टातून आजपर्यंत 20-20 वर्ष जे सभासदांनी काम केलेलं आहे त्याचा कुठंतरी त्यांचा भविष्यात जर त्यांच्या पाठीमागील लोकांनी जर विचारलं की तुम्ही 20 वर्ष पत्रकारी क्षेत्रात असताना काय केलं किंवा समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे ज्या पद्धतीने त्याच पद्धतीने त्यांचा नावलौकिक राहायला पाहिजे अशा पद्धतीने आपण सर्वजण मिळून काम करू. सुनीलचे जे काही गोष्टी करायच्या राहून गेल्या परंतु त्यांनी जे आपल्यापुढं एम्प्लॉयमेंट करण्यासाठी मांडल्या होत्या की वाचनालयाचा विषय असेल किंवा एखादी कार्यशाळा असेल किंवा स्पर्धा असेल जे मागील अध्यक्षांनी जे त्यांच्या पद्धतीत जे कार्यक्रम चालू केले तेच आपण चालू ठेवू. प्लस आपल्याला त्याच्यामध्ये काय वाढ करता येईल का हे पाहू. त्यांचं जे राहिलेलं अपूर्व स्वप्न आहे वाचनालय चालू करायचं ते आपण चालू करू. भविष्यात पत्रकार संघासाठी एखादी हक्काची जागा कुठं मिळेल त्या पद्धतीने आपण प्रयत्न करू. आणि वेळोवेळी ज्या आपल्या स्पर्धा आहेत क्रिकेटच्या स्पर्धा असेल किंवा बाळासाहेबांनी मध्ये महिलांचा सन्मान करण्याचा जो प्रयत्न केला त्याचा कार्यक्रम असेल, सुनीलने जो त्यांच्या शाळेमध्ये लहान मुलींसाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम केला किंवा सर आता म्हटले की आपल्याला भविष्यात पत्रकार दिन साजरा करता आला पाहिजे, अशा काही गोष्टी आहेत त्या आपण निश्चितप्रमाणे 100% करण्याचा प्रयत्न करू. त्याच पद्धतीने पत्रकार संघाचं नावलौकिक वाढेल आणि आपली सदस्य संख्या कशी वाढेल किंवा त्याच्या दृष्टीने काय करायचं आहे असा आपण प्रयत्न करू. त्याचप्रमाणे त्यांनी ज्या सहली काढल्या त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. खऱ्या अर्थाने आपण कमी पडलो, बाहेर फिरायला जाणारी लोक आपण कमी पडलो, परंतु सुनील कधीच कमी पडला नाही. त्यांनी 3 ते 4 सहलीचं आयोजन केलं. एक तर सहल कोण न आल्यामुळं कॅन्सल करावं लागली, त्यामुळं त्यांनी प्रामाणिक खूप प्रयत्न केले आणि मला आनंद होत आहे की मी त्यांना गेल्या वेळेस मी चुका असतानासुद्धा जी संधी दिली ती कुठंच वाया गेली नाही आणि ती दिलेली संधीचं मला आज परतफेड मिळालेली आहे. भविष्यात असेच कोणी जरी असेल तर त्यांनासुद्धा चांगल्या प्रकारे आपण सगळेजण सहकार्य करू. पुनश्च एकदा मी तुमचं सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.